सो हे समोर घे, इकडे घे, समोर सगळे. सो आरोहीचे सर्व प्रोग्राम संपले होते, त्यामुळे मला तिचा एक न्यू हेअरकट करायचा होता. पण आमच्या बाबांना काय ते मान्य नव्हतं. त्याला तिचे मोठे केस आवडतात, त्यामुळे त्याने मला धमकी दिली की तिचे 1 इंच जरी छोटे केस कापले तर मग तुझं काय खरं नाही. सो आम्ही फायनली निघालो ब्युटी पार्लरला. तिथे आरोहीचा मस्त हेअरकट करणार होतो आम्ही. सो तिथे तो दादा होता, त्याने आरोहीला चेअरमध्ये बसवलं, तिला ॲप्रन घातला आणि मग त्याने हेअरकट करायला सुरुवात केली. आरोहीचं ॲन्युअल फंक्शन असल्यामुळे आम्ही तिचे थोडे केस वाढवलेले, पण आता ते रोज वेण्या घालणं, रोज बूब आणणं मला काही जमायचं नाही. सो आम्ही तिचा हेअरकट करायचा ठरवलं. सो त्याने मस्तपैकी ॲप्रन गुंडाळला. मग नंतर त्याने तो थोडा वॉटरचं स्प्लॅश केलं, ते आरोहीला फार आवडतं. आणि मग अशा तऱ्हेने हेअरकट करायला सुरुवात केली. सो आरोहीला त्याने इन्स्ट्रक्शन दिल्या की खाली वाग, वर वाग. मग त्याने हेअरकट करायला सुरुवात केली. फायनली मग नंतर हेअरकट आमचा डन झाला. ब्लो ड्राईंग चालू होतं. ते आरोहीला कंटाळा आलेला, ॲक्च्युली तिचा मूड नव्हता आणि मस्त असा त्या दादाने आमचा हेअरकट केला. पण आमचा मूड ॲज युज्युअल ऑफ होता, कारण आम्हाला खूप मोठे केस पाहिजे होते. ॲक्च्युली आमच्या आजीचं केस खूप मोठे असल्यामुळे आम्हाला आजीसारखे केस हवे होते. पण शेवटी थोडेसे केस कापल्यानंतर थोडासा लुक चेंज झाला. अशा रीतीने आरोहीने थोडंसं स्टायलिंग, त्या दादाने पण आम्हाला सांगितलं की असे ह्या साईडला केस फिरवल्यामुळे छान दिसतील तिला. अशा रीतीने मग आम्ही हेअरकट करून शेवटी फायनली आम्ही घरी आलो. आणि घरी आलो तर बघतो काय, गार्डनमध्ये आमचे फ्रेंड्स लोक खेळत होते. सो आम्ही त्यांना जॉईन झालो. आरोहीने थोडा वेळ त्यांच्याशी गप्पा मारल्या. मग इकडे काय तिकडे काय असं टाईमपास करून थोडा वेळ खेळून मग आम्ही थोड्या वेळाने घरी निघालो. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि आरोहीचा हेअरकट कसा वाटला हे सुद्धा तुम्ही कमेंट करून नक्की कळवा. थँक्यू व्हेरी मच.